दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संभाजीनगरमधील बीबी का मकबरा या परिसरात सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळालाय। पर्यटकांची संख्या घटल्यामुळे परिसरात सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। औरंगजेब कबरीचा वाद आणि वाढत्या उन्हामुळे पर्यटक संख्या घटल्याचं पाहायला मिळतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। औरंगजेब कबरीच्या वादाचा आणि वाढत्या तापमानाचा बीबीचा मकबरा या पर्यटन स्थळाला सुद्धा फटका बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटक घटल्यामुळे या बीबी का मकबरा परिसरामध्ये आपण बघू शकता की शुकशुकाट पसरलेला आहे। ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येने पर्यटक असायचे तिथं आता बोटावर मोजणे इतकेच पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। हे तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरच्या ठिकाणी सुद्धा अगदी रस्त्यापर्यंत बाहेरपर्यंत रांगा लागलेल्या असायच्या, मात्र आता तिथे सुद्धा शुकशुकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा मकबऱ्याचा आपण सगळा परिसर जर बघितला किंवा समोर येऊन आतलं जरी दृश्य बघितलं तरी सुद्धा मधल्या बाजूला अजिबातच पर्यटक नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। इतकं पर्यटनाचं कमी प्रमाण मकबऱ्यावरती कधीच नव्हतं, मात्र औरंगजेबाच्या कबरीचा वाद निर्माण झाल्यानंतर साहजिकच पर्यटकांनी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला बायपास करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मकबरा परिसरामध्ये शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर दुसरीकडे पुरातत्व विभागाच्या विभागीय अधीक्षकांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे। औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन त्यांनी परिसराची पाहणीही केली। पोलीस सुरक्षा आणि व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली आहे।